चेंडूवर गडी बाद, फलंदाज बाद. पुढचा चेंडू आणि समोर संकेत. एक धाव काढलेले आहे. पहिल्याच चेंडूवर बोल केला तो म्हणजे प्रेम यानं. पुढचा चेंडू आणि समोर येतोय बंधन. बंधन काय करतोय बघूया. निर्धाव चेंडू टाकीत आहे म्हणजे प्रेम. पुढचा चेंडू आणि समोर येतोय बंधन. पंच सांगतात की हा लेक्शनच्या खूप बाहेर, वाईट, खराब चेंडू. पुढचा चेंडू आणि समोर येतोय बंधन आणि चांगले क्षेत्ररक्षण हार्दिक यांचं आणि फलंदाज बाद. रन आउट, फलंदाज बाद. संकेत बाद झालाय. संकेतची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे कस्तूप. रिग वरून आलेले कस्तूप. कस्तूप काय करतोय बघूया. 4 चेंडू झाले आहेत. अजून पण 2 चेंडू आहेत. धाव संख्या वाले तर 2. क्षेत्ररक्षणात वारंवार बदलते म्हणजे वेदान यांचं. पुढचा चेंडू आणि समोर ते कस्तूप. प्रेम मारा करतो म्हणजे कस्तूप यांना. आणि निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे प्रेम. पुढचा चेंडू आणि समोर तो कस्तूप आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे हर्ष यांचं आणि षटक पूर्ण. दुसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे आयुष. दुसरं षटक घेऊन येतो म्हणजे आयुष आणि समोर येतोय कस्तूप. धाव संख्या 3. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि समोर येतोय कस्तूप आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे प्रणय यांचं. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आणि समोर येतोय कस्तूप आणि सीमारेषाच्या बाहेर चेंडू चौकार. धाव संख्या पाहिल्या तर 7. 2 चेंडू आणि 7 धावा. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करतो तो म्हणजे आपला वेदांग. आणि पुढचा चेंडू आणि पुन्हा सीमारेषाच्या बाहेर चेंडू. खराब क्षेत्ररक्षण जतीन यांचं. चौकार. खराब क्षेत्ररक्षण जतीन यांचं असं सांगला हरकत नाही. 3 चेंडू झाले आहेत. पुढचा चेंडू आणि समोर तोय कस्तूप. पुन्हा चौकार. ओहो, 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले ते म्हणजे कस्तूप यांना. 4 चेंडू झाले आहेत आणि पुढचा चेंडू समोर येतोय कस्तूप आणि चांगले क्षेत्ररक्षण आणि फलंदाज बाद. कस्तूप बाद होतोय आणि धाव संख्या झाल्या त्या 16. कस्तूप बाद होते. कस्तूपची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे मनीष. धाव संख्या 15. कस्तूपची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे मनीष. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार तो म्हणजे आयुष आणि समोर येतोय बंधन. शेवटचा चेंडू. पुढचा चेंडू आणि एक धाव काढलेली आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण पण झाले तिकडे हर्ष यांचं. षटक पूर्ण. धाव संख्या पाहिल्या तर 16. विराट तांडेल घरी बोलवलेला आहे. 16 धाव संख्या 16. तिसऱ्या षटक घेऊन येतोय वेदांत आणि समोर येतोय बंधन. पुढचा चेंडू आणि समोर येतोय बंधन आणि
एक डाव काढलेले आहे. हो डावची तो तर वाचला तो म्हणजे आपला बंधन. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. डाव संख्या पाहिलं तर 17. पुढचा चेंडू आणि समोर येतोय मनीष. हो निर्धाव चेंडू टाकतो तो म्हणजे आपला वेदांत. पुढचा चेंडू आणि समोर येतोय मनीष आणि खराब क्षेत्ररक्षण हर्ष यांचा आणि चेंडू जातोय सीमारेषाच्या बाहेर. चौकार. डाव संख्या पाहिल्या तर 21. 3 चेंडू आणि 21 धावा. पुढचा चेंडू आणि समोर येतोय मनीष आणि चौकार. सीमारेषाच्या बाहेर चेंडू. चौकार. टाल्यांचा आवाज येतोय ते म्हणजे आर्मिया संघाकडून. पुढचा चेंडू आणि नो चेंडू. नो नो. गतीवर नियंत्रण. गतीवर नियंत्रण वेदांत. पुढचा चेंडू आणि समोर येतोय मनीष आणि टॅपचा चेंडू होता आणि सीमारेषाच्या बाहेर चेंडू. चौकार. डाव संख्या पाहिल्या तर 30. शेवटचा चेंडू आणि समोर येतोय मनीष. षटक पूर्ण. शेवटचा षटक घेऊन येतो तो म्हणजे प्रणय आणि समोर येतोय बंधन. पुढचा चेंडू आणि समोर येतोय बंधन आणि सीमारेषाच्या बाहेर चेंडू. चौकार. सीमारेषाच्या बाहेर चेंडू जातो म्हणजे चौकार. खराब क्षेत्ररक्षण तिकडे. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकलाय तो म्हणजे बंधन यानं आणि पुढचा चेंडू आणि समोर येतोय बंधन आणि फलंदाज बाद. आउट. डाव संख्या पाहिल्या तर 31. 2 चेंडू आणि 31 धावा. चौतीस. 2 चेंडू आणि 34 धावा. पुढचा चेंडू आणि समोर येतोय प्रज्वल आणि चांगले क्षेत्ररक्षण तिकडे. एक डाव काढलेले आहे. पुढचा चेंडू आणि समोर येतोय मनीष. स्विच शॉपचा चेंडू आणि चांगले क्षेत्ररक्षण. 4 चेंडू झालेत आणि डाव संख्या पाहिलं तर 36. 4 चेंडू आणि 36 धावा. पुढचा चेंडू आणि समोर येतोय प्रज्वल आणि एक डाव काढलेले आहे. डाव संख्या पाहिलं तर 37. शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू आणि समोर येतोय मनीष आणि चांगले क्षेत्ररक्षण प्रणय यांचं आणि षटक पूर्ण. 38 2 मिनिट दिलेले आहे ते म्हणजे किंग बॉयज या संघाला. चला रॉयल किंगचे कॅप्टन आणि शिवप्रेमीचे कॅप्टन दोन्ही कॅप्टन या टॉस का बॉक्स मध्ये. शिवप्रेमी आणि रॉयल किंग कॅप्टन. चला 38 धावांचं टार्गेट सेट केलं आर्मी बॉयज आणि आयरन बॉयज या संघाने. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का. कॅप्टन सर टॉस करून घ्या.
टॉस केला जातोय आमच्या टॉस्कोबाच्या दिशेने, जिकडे दोन्ही संघामधून शिवप्रेमी आणि रॉयल किंग. चला ऑल साइड सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवले होते वेदांग आणि आयुष, आणि पहिला षटक घेऊन बंधन सज्ज झाल्यात. 38चं टार्गेट. ओव्हर टू जश. हॅलो, पहिले षटक घेऊन येतो तो म्हणजे बंधन आणि समोर तो वेदांत. पुढचा चेंडू आणि समोर तो वेदांत आणि चौकार. पहिला चेंडूवर चौकार टोकलाय तो म्हणजे वेदांत यांना. आतेही उडा चौकार. पुढचा चेंडू आणि समोर तो वेदांत. धडाकेबाज फलंदाज आणि चांगले शतरक्षण तिकडे रोहन यांचं. पुढचा चेंडू आणि समोर तो वेदांत. ओ रिवास सीमा रेषाच्या बाहेर चेंडू जातोय. चौकार. डाव संख्या 8. 3 चेंडू आणि 8 धावा. पुढचा चेंडू आणि समोर तो वेदांत. आणि ओहो पुन्हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण तिकडे. खराब क्षेत्ररक्षण झालंय. डाव संख्या पाहिलं तर 12. 4 चेंडू आणि 12 धावा. पुढचा चेंडू समोरतोय वेदांत. पुन्हा चौकार. ओहो चौकारांची आतबाजी पाहायला मिळते म्हणजे वेदांत यांच्याकडून. डाव संख्या पाहिलं तर 16. शेवटचा चेंडू. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू समोर येतोय वेदांत. आणि शतक पूर्ण. दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे संकेत. डाव संख्या 17. 21 धावांची गरज, ती म्हणजे किंग बॉयज या संघाला. पुढचा चेंडू आणि समोर वेदांत. आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे रोहन यांचा. आणि फलंदाज तिकडे बाद. रन आउट. आयुष बाद. आयुषची जागा घेण्यासाठी येतोय प्रणय. पोगो गँग मध्ये फायनलला संघ नेलेला त्यांचे प्रणय यांना. वेदांत काय ती काम मंत्रण देत होते म्हणजे प्रणयाला. पुढचा चेंडू आणि समोर येतोय प्रणय. पहिल्याच चेंडूवर चौकार टोकला ते म्हणजे प्रणयानं. पहिल्याच चेंडूवर चौकार. सीमा रेषाच्या बाहेर चेंडू. चौकार. पुढचा चेंडू. एक धाव काढले. डाव संख्या झाले तर डाव संख्या 21. 22. पुढचा चेंडू आणि समोर तो वेदांत. आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. पुढचा चेंडू आणि समोर तो वेदांत. आणि पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू टाकतो तो म्हणजे संकेत. शेवटचा चेंडू आणि समोर ते वेदांत. पंचांकडे दादा आणि पंचांचा नकार. षटक पूर्ण. 23. डाव संख्या 23. तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे 22. आणि समोर येतोय धडाकेबाज फलंदाज वेदांत. एक मिनिट थांबायचंय. 12-15. चला 12-15चं 21 मॅच मध्ये राहिलं गेलंय आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल
समोर डाऊन ग्राउंड. हो खूप चांगली बिल्डिंग आणि येतोय डॉट बॉल. पाहता 11-15 मॅच आहे. मागील मॅच आपण बघितले 25 धावा या मैदानावर डिफेंड. इट्स अ ह्यूज मिस्टेक. आता या मॅचला कशा प्रकारे पाहत होतस? पुढचा चेंडू आणि समोर तो वेदांत आणि पुन्हा चांगले क्षेत्ररक्षण ते म्हणजे रोहन यांचं चांगले क्षेत्ररक्षण. जबरदस्त. टाळ्या वाजवा. धाव संख्या किती? 23. 2 चेंडू आणि 23 धावा. 10 मध्ये 15. 2 खेळाडू चर्चा करतात. चर्चा महत्वाची आहे कारण मॅच सुद्धा तितकीच महत्वाची आहे. नेक्स्ट बॉल. ओ नो 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 नो, ये क्या हुआ? नो प्लस चौकार म्हणजे तब्बल 5 धावा आल्यात आणि 5 धावा. खराब चेंडू टाकलाय तो म्हणजे भावेश यांनी खराब चेंडू टाकलाय भावेश यांनी आणि चेंडू जाता तो सीमारेषाच्या बाहेर. षटकार. पुढचा चेंडू आणि समोर तो वेदांत. पुन्हा टॅपच्या पद्धतीने चेंडू सीमारेषाच्या बाहेर. 3 चेंडू झाले आहेत आणि डाव संख्या 32. फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. ती म्हणजे किंग बॉयच्या संघाला. आणि चांगले क्षेत्ररक्षण तिकडे रोहन यांचं. निर्धाव चेंडू. अजून पुढचा चेंडू आणि समोर ते वेदांत. चांगले क्षेत्ररक्षण संख्या त्यांचं. शेवटचा चेंडू. डाव संख्या 33. पुढचा चेंडू आणि समोर ते प्रणय. निर्धाव चेंडू आणि षटक पूर्ण. शेवटचा षटक घेऊन येतोय. 6 चेंडूवर फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. ती म्हणजे किंग बॉयज या संघाला. शेवटचा षटक घेऊन येतोय अक्षय आणि समोर येतोय धडाकेबाज फलंदाज वेदांत. 6 चेंडूवर 5 धावांची गरज. ती म्हणजे किंग बॉयज या संघाला. पुढचा चेंडू आणि समोर येतो वेदांत. नो आणि विजय झालाय तो म्हणजे किंग बॉयज या संघाचा. खराब चेंडू टाकला तो म्हणजे अक्षय यांनी आणि विजय झालाय तो म्हणजे किंग बॉयज या संघाचा. मॅन ऑफ द मॅच वेदांत.